बोन घे ना बोन झाले सर क्लिअर झाले परफेक्ट आहे मस्त रे बोनस पॉइंट भद्रकाली गुडीपूर पिंगोळी संघासाठी पहिला पॉइंट त्यानंतर ही थर्ड रेड जे महाराष्ट्र सावंतवाडी संघाकडून उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून पुन्हा उजव्या कोपऱ्यात मध्यावर टिकण्याचा प्रयत्न थर्ड रेड मध्ये एखादा रेडर जेव्हा अशा प्रकारे वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये फिरताना दिसतो अगदी सहज खेळाडूचं फ्रस्ट्रेशन प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या लक्षात येतं आणि त्यामुळे नेमका त्या पिंगुळीला अनेकांना मानाचे पुरस्कार सुद्धा लाभलेत. अगदी राष्ट्रपती पुरस्कार, मुख्यमंत्री पुरस्कार, पद्मश्री असे अनेक पुरस्कार ज्या पिंगुळीसारख्या एका छोट्याशा गावाने मिळवलेत. अशा पिंगुळीचा हा संघ मैदानावर पाहायला मिळतोय. गुडीपूर भद्रकाली संघ पहिल्या हाफ मधला पहिल्या सावंतवाडी संघासाठी बोनस पॉइंट मिळतोय आणि त्यानंतर नंबर 2 ची जर्सी गुडीपूर पिंगुळी संघाकडून. मस्त रे 2 पॉइंट. अजून एक पॉइंट गुडीपूर पिंगुळी संघाच्या नावे. 3-1 असा गुणफलक अमेय देसाई. जबाबदारी अमेयवर असेल. गेले काही दिवस थोडासा कबड्डीच्या सरावाचा अभाव अमेयच्या रेडिंगसाठी पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच वारंवार टॅकल होताना दिसणारा अमेय खरं तर अमेयला आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. कारण गेली अनेक वर्ष गणेश आभा सगळ्यांनी जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाची जबाबदारी घेऊन कामगिरी केली. आज अविनाशची कमतरता जाणवते या प्लेइंग स्क्वॉड मध्ये आणि अविनाशच्या अनुपस्थितीमध्ये अमेयवर जबाबदारी थोडीशी जास्त असेल. अजून एक पॉइंट भद्रकाली गुडीपूर पिंगुळी संघासाठी. 5-1 असा गुणफलक गुडीपूर पिंगुळी संघ. यावेळी डॅश होतोय. अजून एक पॉइंट 6-1. लक्ष्मीनारायण कबड्डी संघ आयोजित लक्ष्मीनारायण चषक 2025 10व पर्व. गुढीपाडव्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन गेली 10 वर्ष सातत्याने लक्ष्मीनारायण कबड्डी संघाच्या माध्यमातून होत आहे. नवीन वर्षाचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याची परंपरा लक्ष्मीनारायण कबड्डी संघाची. हॅलो, लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघातील सर्व खेळाडूंना सूचना आहे व्यासपीठाकडे या. सर्व खेळाडू मान्यवरांचं आगमन होत आहे व्यासपीठाच्या दिशेने. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण सर्वांनी मैदानाच्या जवळ व्यासपीठाच्या अगदी समीप येऊन थांबावं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. स्वागत नवीन वर्षाचं, स्वागत नवीन पर्वाचं आणि नवीन आशा अपेक्षांचं सुद्धा. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा, उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तो पहिला दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमतो. गेली 10 वर्षांची ही पंचांची पुष्टी नव्हती. पुन्हा रेषा क्रॉस केली मात्र त्याचवेळी दुसरा पाय पूर्णतः हवेत येणं गरजेचं. दुसऱ्या पायाचं जमिनीपासून कॉन्टॅक्ट तुटणं गरजेचं होतं. यावेळी ज्ञानेश्वर आळवे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा नामवंत शरीर सौष्ठवपटू आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी बांद्याच्या BFC क्लासिक्स या स्पर्धेत गतवर्षी BFC क्लासिक या स्पर्धेत गटविजेता ठरला होता. वजन गटामध्ये तो ज्ञानेश्वर, ज्याला यापूर्वीच्या रेडसाठी पाहिलं. 1 पॉइंट. त्यानंतर पुन्हा एकदा अमेय स्क्रीनवर. नंबर 16 उजव्या कोपऱ्यामध्ये अमेयची सुरुवात. रनिंग हँड टचचा प्रयत्न. अजूनही पॉइंट्स टेबल अमेयसाठी रिकामी आहे. यावेळी लॉबीचा खूप सुंदर वापर केला जातोय. प्रत्येक वृक्ष आपली जुनी पाने गाळून नवीन पालवी अनेक झाडांना दिसतील आणि त्यामुळेच गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन पालवीचा आंब्याचा टाळ, त्याच्यासोबत कडुलिंबाची पानं, सगळ्याची सजावट करून
आपण प्रत्येक जण उभी करतो पुढी आपल्या घरापाशी. टॅकल तर झाला होता, मात्र टॅकल करताना डिफेंडरचा पाय मध्यरेषा पार करतो आणि त्यामुळे रेडर सेफ. पंचांचा येतो इशारा. थर्ड रेड. 13 विरुद्ध 1. अजूनही एकाच पॉइंटवर असलेला संघ आहे. बराच वेळ जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ. तेरा विरुद्ध 2 असा गुणफलक. 2 विरुद्ध 13. जय महाराष्ट्र सावंतवाडी. अजूनही पलटवार अपेक्षित असेल, संधी असेल या संघाकडे. मात्र गुडीपूर भद्रकाली संघ प्रतिस्पर्धी संघाला परतीचा मार्ग मोकळा करून देईल की नाही शंका असेल. हाफ टाइम. पंचांचा येतो इशारा. कोर्ट होईल चेंज, पण तोपर्यंत गुणफलक बघा 14. भद्रकाली गुडीपूर पिंगोळी 2. आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने श्री लक्ष्मीनारायण चषक 2025 10वा पर्व या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मंचावर उपस्थित आदरणीय पाटकर गुरुजी, त्याचप्रमाणे उमरमाळ ग्रामपंचायत सदस्य बारिश उपाध्याय. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक मैदानावर संपन्न होईल आणि त्यासाठी दोन्ही संघांना विनंती. दरम्यान ज्ञानेश्वर आळवे पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. नंबर 24 ची जर्सी. ज्ञानेश्वरने कबड्डी बरोबरच बॉडी बिल्डिंग, वेटलिफ्टिंग अशा अनेक खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलंय. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा ज्ञानेश्वर दिसतो आणि तोच ज्ञानेश्वर आज अष्टपैलू कामगिरी, भरीव कामगिरी आपल्या संघासाठी, भद्रकाली गुडीपूर संघासाठी आक्रमण बचाव या दोन्ही आघाड्यांवर चौफेर कामगिरी आज ज्ञानेश्वरची पाहायला मिळते. शेवटचे 2 खेळाडू, एक खेळाडू होतो सेल्फ आउट. ऑल आउटच्या अगदी उंबरठ्यावर जय महाराष्ट्र सावंतवाडी संघ. 2+2 एकूण 4 पॉइंट आणि या 4 पॉइंटशी गुणफलक वधारतोय गुडीपूर. आज वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांसाठी आपण मालवण बोर्डिंग मैदान खुलून गेलेलं पाहत असतो. मात्र ते मालवण बोर्डिंग मैदान अगदी काही वर्षांपूर्वी त्यासाठी दत्ताजी सामंत साहेब, तुम्ही दिलेलं योगदान खूप महत्वाचं, मोलाचं, लाख मोलाचं आहे. आणि अशा गावामध्ये आपलं स्वागत आहे की जे मालवण बोर्डिंग मैदान, आपण सर्वजण मालवण बोर्डिंग मैदान म्हणून ज्या अशा वाडीमध्ये अनेक लोककला आजही अगदी प्राणपणाने जिवंत ठेवल्यात. पांगुळ बैल असेल, दोना बाहुली असेल, कळसूत्री बाहुले असतील, पिंगळी असेल, वासुदेव असेल, सावंतवाडीत आबाच्या घरी भेट द्यावी, आबाच्या घरातील संपत्ती पाहावी, आपल्या डोळ्यात ती भरून ठेवावी, शक्य असेल तर मोबाईल बद्ध सुद्धा करावी. जुन्या काळातल्या अनेक मोठमोठ्या ढाली, चषक अजूनही आबाच्या घरात जपून ठेवला. त्यावेळी कॅश करण्याचा प्रयत्न ऍडव्हान्स केलं होतं. द्वितीय पारितोषिक रणजितजी देसाई साहेबांनी प्रायोजित केलं होतं. मात्र कार्य बाहुल्यामुळे या स्पर्धेसाठी दत्ताजी सामंत साहेब यांना येणं शक्य झालं नव्हतं. मात्र राजाप्रभू बारिश उपस्थित राहिले. सामंत साहेब आपले मनपूर्वक आभार आहेत, कारण दिला शब्द पुरा करू या ब्रीद वाक्यानुसार नितेजी राणेसाहेब प्रतिनिधित्व करतायत. कणकवली देवगड मतदारसंघाचं नारायणराव राणेसाहेब प्रतिनिधित्व करतायत आपल्या रत्नागिरी लोकसभा मतदार. ज्ञानेश्वर आळवे पुढील सामन्यासाठी कलेश्वर नेरूर वसंत चॅलेंजर्स मनेरी आपल्यासाठी खेळाच्या दृष्टिकोनातून तिसरा आणि अंतिम पुकार. महोत्सव कुडामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर मागच्या 4-5 वर्षांचा जर इतिहास दाखवण्याची संधी मिळते. एक निवेदक म्हणून बऱ्याच संयुक्त दशावतारांचे सोहळे मी पाहिलेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताजी सामंत साहेब उपस्थित असल्यानंतर या सगळ्या कलाकारांना अगदी भरघोस हाताने मदत करताना सुद्धा दत्ताजी सामंत साहेब यांना आपण पाहिलंय. आज सुद्धा अनेक क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर थोडंसं
नाव जरी त्यांचं अपवादात्मक ठिकाणी ऐकायला येत असलं तरी क्रिकेट वगळता इतर सगळ्या खेळांसाठी सामंत साहेबांचा हात अगदी कायमच वर असतो आणि त्यामुळेच मलाल गावातील प्रत्येक स्पर्धेसाठी आवर्जून आम्हाला सहकार्य करतात. 2 वर्षापूर्वी सामंत साहेब आपल्या माध्यमातून वालावल महोत्सव सुद्धा साजरा झाला होता आणि आम्ही प्रतीक्षा करतोय पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून वालावलमध्ये वालावल